नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 15 एप्रिल आणि आज CETचा पहिला सेशन झालेला आहे. तर आपण त्यासाठी एक जेन्युइन रिव्ह्यू स्टुडंटकडून घेणार आहोत. तर आज तुला कसा गेला पेपर? चांगला गेला. चांगला गेला माझा पेपर. तर आता केमिस्ट्री कसं होतं त्यामध्ये? केमिस्ट्री इझी होतं. अच्छा, म्हणजे कशा टाईपचे क्वेश्चन होते त्या केमिस्ट्रीमध्ये? काय म्हणतात त्याला, ऑर्गॅनिक होतं, इनऑर्गॅनिक पण होतं. म्हणजे असे थिअरी टाईप होते जास्त, अच्छा. म्हणजे जास्त सॉल्व्ह करायला नव्हतं लागत. म्हणजे ओव्हरऑल सगळा इझी हो, पेपर होता easy होता. केमिस्ट्रीचा. हो. आणि त्यानंतर फिजिक्स कसा होता? फिजिक्स पण 10-15 क्वेश्चन असे होते की तुम्ही डायरेक्टली आन्सर करू शकता. हां. आणि काय काय असे होते की तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल, 3-4 स्टेपमध्ये आन्सर यायचे. अच्छा, म्हणजे असं काही 2 चॅप्टरच्या कॉम्बिनेशनला एक असा क्वेश्चन होता काही 2 हा, चॅप्टरचं येत कॉम्बिनेशन होते मिळून? काय काय, हां. आणि काय काय नव्हते. मग असं हे होतं. आणि म्हणजे फिजिक्स ओव्हरऑल तुला कसं वाटलं? मॉडरेट, इझी, हार्ड? फिजिक्स मॉडरेट टू लिटिल बिट हार्ड होतं असं. अच्छा. आणि मॅथ कसा होता? मॅथ्स थोडं लेंदी होतं. मॉडरेट टाईप होतं, हां. मॉडरेट टू हार्ड. आणि आता मग तू तिन्ही याचा आता पेपर दिला तर तिन्ही विषयामधून PYQs किती आले, म्हणजे असं ओव्हरऑल तुला वाटतंय की? PYQs 50-50 आले, असं नाही की आले पण नाही आणि आले पण असे. हां. तरी अंदाज एक 10 क्वेश्चन 12 क्वेश्चन असे किती आले तरी? तरी म्हणलं तरी 25 तरी आले, 25-30 तरी. अच्छा. हा. म्हणजे आता याचे जेन्युइन रिव्ह्यू असं वाटतं की तुम्ही जेवढे PYQs कराल तेवढा तुम्हाला उपयोग होईल त्या गोष्टीचा. आणि अशाच जेन्युइन रिव्ह्यूसाठी एनरोल इंजिनिअर फॉलो करा. थँक्यू.